स्टोरी पण लिहिल्या जातात किंवा काय असतात त्याच्यामध्ये एक शेवट गोड आपण असं म्हणतो की सगळं स्ट्रगल झालं पण नंतर मग हिरो हिरोईन जिंकतात किंवा जो कोण आयडियोलॉजिकल त्याच्यामध्ये माणूस दाखवलेला असतो तो जिंकतो. आणि मी जिंकलो हरलो मला माहिती नाही, पण माझ्या लाईफमध्ये मला जे काय अचीव करायचं होतं ते ओव्हर अचीव झालं असं पण मी म्हणू शकतो थोड्याफार प्रमाणात. म्हणजे ओव्हर अचीव झालं असं म्हणणं खरं तर चुकीचं ठरतं, कारण की तुम्हाला मिळालं आहे त्यात तुम्ही समाधानी आहात किंवा तुम्हाला मिळालं आहे हे तुम्हाला जे मिळणं अपेक्षित होतं यापेक्षा जास्त मिळालं आहे असं म्हणणं म्हणजे एखाद्या वेळेस आपण आपल्याला स्वतःला मोठंपणा मिळवून घेतल्यासारखं पण होऊ शकतं. पण झालं आहे काहीसं तसं. SMS Productions निर्मित जर्नी. मी माझ्या पहिल्या या 2 एपिसोडमध्ये सांगितलं असं की मला कुठलीही गोष्ट घेताना ती गोष्ट कशी वापरतात हे माहिती नसायचं. सोन्याचंही माझं जवळपास तसं होतं, कारण की आजही मी तिला माझ्या अंगावरती अर्धा ग्रॅमही सोनं नाही. एखाद्याच त्यामुळेच गाडग्यांनी मला जवळ केलं असेल. जसं मिठाईवाला डायबिटीस असलेल्या माणसाला शक्यतो जवळ करतो तसं असेल की या माणसाला सोन्यामध्ये काही इंटरेस्ट नाही म्हटल्यावर हा आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळू शकेल. आता जेव्हा आलो पुना गाडगीळ सन्समध्ये किंवा पुना गाडगीळ संस्थेमध्ये तेव्हा मी एक ERP डेव्हलपमेंट आणि सिस्टीम बसवण्याकरता म्हणून आलो. अगदी आपल्या पेठी भाषेत म्हणायचं तर मी आरबाच्या उंटासारखा झालो की हळूच तंबूमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर पूर्ण तंबूमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. पडली नाही पडली मला माहीत नाही, पण प्रयत्न केला. आणि आज मी पुना गाडगीळ सन्सचा CEO डायरेक्टर म्हणून आहे. गाडग्यांना तर माझा चेहराही माहिती नव्हता, गाडग्यांना मी कोण माहिती नव्हतं. माझा शाळेतला मित्र जो साधारणपणे 1975-76 पर्यंत माझ्याबरोबर शिकत होता, तो अचानकपणे 97 साली मला त्याच्यानंतर भेटला, म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर. आणि त्यांनी विचारलं की आमच्याकडे अमुक अमुक प्रॉब्लेम आहे तर तू सोडवू शकशील का, तू करतोस ना प्रॅक्टिस. आणि म्हणून माझा प्रवेश झाला. म्हणजे त्याचंही तेवढंच त्याच्यामुळे सहाय्यभूत आहे या सगळ्या कारणाला की मी इथपर्यंत पोचलो. गाडगिळांकडे मी काम करत असताना मला एक जाणवलं की यांची एक कुटुंब संस्था झाली आहे. आणि कुटुंब संस्थेमध्ये काय होतं, मग एकमेकांचे विचार एकमेकांना पटतातच असं नाही, आणि मग त्यामुळे कुठेतरी व्यवसायाचा खोळंबा होऊ शकतो. मला थोडंसं ॲग्रेसिव्ह व्यापार करायची सवय होती, त्याच्याचमुळे एखाद्या वेळेस मी आधीच्या आयुष्यामध्ये अपयशी पण ठरलो असेल त्या ॲग्रेसिव्हपणामुळे. पण आता मला असं जाणवायला लागलं की आता इथे आपण थोडंसं ॲग्रेसिव्ह बनवलं गाडगीळ लोकांना, म्हणजे त्याचं मी आता 2 ग्रुप्सबरोबर काम करून चुकलेलो आहे. पण आता ज्या ग्रुपबरोबर काम करतो आहे त्याच्यामध्ये अजित गाडग्यांना मी कायम सांगत गेलो की मालकांनी कमीत कमी व्यवसायात जर लक्ष घातलं तर तो व्यवसाय जास्त सक्सेसफुल होऊ शकतो. त्याला ते म्हणणं पटलं. त्यांनी आधी एक 6 जणांची टीम करू दिली. त्या कोर टीमचा मला नेव्हिगेशन करू दिलं. त्याला तो कोर टीम आणि त्याचा लीडर असं म्हणायचं. आणि मग कोर टीम ते सगळं करायची, प्रोफेशनली करायची, मॅनेजमेंट सगळी प्रोफेशनल ठेवली. सोन्या चांदीचे व्यवहार होते, त्याच्यात मला काही ज्ञान नव्हतं, पण ते ज्ञान मी मिळवलं ओव्हर अ पिरियड. जसं मी मगाशी सांगितलं असं सोन्याबद्दलचं ज्ञान मिळवलं आणि त्यामुळे मला सोन्याच्या रेटबद्दलचं ज्ञान मिळत गेलं. आणि हळूहळू अजितला हे पटत गेलं की प्रोफेशनल मॅनेजमेंट ही वर्क होती आहे. कारण की त्यांनी पण मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं की मी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि मी त्याला कुठलाही प्रश्न विचारला नाही की तो जर करेल ते मी मान्य करत गेलो. अर्थात माझा तो विश्वास खरा का खोटा आहे मला दरवर्षी वर्षाअखेरला मिळणाऱ्या बॅलन्स शीटवरून कन्फर्म होत होतं की आपण टाकलेला विश्वास योग्य आहे का अयोग्य आहे. त्यामुळे मी प्रश्न विचारत नव्हतो ते योग्य होतं का अयोग्य होतं याचं उत्तर कागदावरतीच मिळायचं. आणि त्यामुळे एखाद्या फॅमिली ओन बिझनेसला प्रोफेशनल लेवलवरती नेऊन लिमिटेड कंपनीत रूपांतरित करून ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या म्हणण्यानुसार, CEOच्या म्हणण्यानुसार किंवा HODच्या म्हणण्यानुसार त्याचे निर्णय करणं. आणि मालक मंडळी, मी परत एकदा मालक मंडळी हा शब्द वापरतो, ते कौटुंबिक व्यवसायाच्या पद्धतीमध्ये मालक मंडळी हा अविभाज्य शब्द आहे. तर मालक मंडळींनी जेवढं कमीत कमी लक्ष घालेल तेवढं सक्सेस होतं. कारण मालक मंडळी थोडे इमोशनल असू शकतात, प्रोफेशनल मंडळी इमोशनल असतात. प्रोफेशनल मंडळींना ब्लॅक अँड व्हाईट दाखवायचं असतं की ROI काय आला, मी जे काय पैसे लावले तर त्याच्यावरती मी उत्पन्न काय मिळवलं. जेव्हा कौटुंबिक पद्धतीत व्यवसाय होतो ना तेव्हा ते उत्तर कोणाला द्यायचं असतं, उत्तर कोणालाच द्यायचं नसतं. मीच करणार आणि मीच समाधानी होणार. मी केलं आणि योग्य झालं, मी केलं आणि व्यवस्थित झालं. मग मी केलं तर रुपयाचा ₹1.5 झाला तर तो योग्य का अयोग्य. तर प्रोफेशनल माणसाला तसं नाही. प्रोफेशनल माणसाला सांगावं लागतं की जगामध्ये आता ROI साधारणपणे 33% चालू आहे आणि माझा ROI हा 50% आला आहे. जगामध्ये
3 वर्षात दुप्पट होतं आहे, मी 2 वर्षात दुप्पट करून दाखवलं आहे. त्यामुळे थर्ड पार्टी जेव्हा असतो प्रोफेशनल त्याला एस्टॅब्लिश करावं लागतं आणि ते मी करत गेलो. आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मी एक पद्धत मांडली की 1 एप्रिलला सांगायचं की 31 मार्चला संपणाऱ्या वर्षामध्ये किमान नफा किती असेल. ती जबाबदारी घ्यायची, ती ओनरशिप घ्यायची की तेवढं तर टार्गेट मी करून दाखवेन. म्हणजे मला व्यवसाय होईल नाही होईल माहिती नाही, त्यावर्षी मंदी येईल तेजी येईल माहिती नाही, दुष्काळ येईल पाऊस पडेल नाही माहिती नाही, पण मी 1 एप्रिललाच सांगणार की 31 मार्चला संपणाऱ्या वर्षात नफा किती असणार. आणि हे गेले 13 वर्ष मी करतो आहे. 13ही वर्ष ते बरोबर आलं आहे. मला माहीत नाही ते म्हणजे चान्स पे डान्स आहे का, पण ते घडलं आहे तसं. बघू अजूनही किती वर्ष मी करीन, तोच तर ते तसंच घडेल का, आणि घडलं तर मला नक्कीच आनंद वाटेल. माझ्या दृष्टीने टर्निंग पॉईंट हा असा आहे की मला माझ्यावर विश्वास टाकून कोणीतरी आज म्हणजे गेल्याच वर्षी आम्ही 10,000 कोटीचा टप्पा पार केला व्यवसायाचा. तर एवढ्या मोठ्या टप्प्याची व्यवसायाची जबाबदारी एक हाती देणं, सिंगल हँडेड देणं, 100% सायनिंग अथॉरिटी देणं, कुठल्याही लेवलचा आणि कुठल्याही व्हॅल्यूच्या लेवलचा निर्णय करायची परवानगी देणं, हे फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्याकरता म्हणजे ज्यांनी विश्वास टाकला आहे त्याला तर 10 वेळा सलाम करायला पाहिजे. आणि मग मी मला पण एकदा सलाम करून घेतो की मी ती विश्वासार्हता मिळवू शकलो. आणि मी मगाशी म्हटलं तसं 13 वर्ष मी जे काय सांगितलं 1 एप्रिलला 31 मार्च काय असेल तर ते डिलिव्हर करू शकलो. आणि त्यामुळे त्यांनाही आता अशी सवय झाली की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विचारायचं की 31 मार्चला काय असणार आहे, आणि ते प्रत्यक्षात बघण्याची पण त्यांना सवय झाली आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी जर मी दाखवू शकलो नाही तर त्यावर्षी फार मोठा माझा पराजय असेल असं मी म्हणेन. त्यांचा विजय तर नक्कीच नसणार, कारण त्यांच्या दृष्टीने ते धक्क्याचं असेल की 13-14 वर्ष जो माणूस सतत आपल्याला रिझल्ट देतो आहे तो आज का नाही देतो. जसा एखादा बॅट्समन सेंचुरी कायम मारणारा शून्यावर आऊट झाला तर जशी परिस्थिती होते तशी परिस्थिती माझी होईल. तशी परिस्थिती होण्यात मला निवृत्त व्हायला पण आवडेल. आमच्या संस्थेमध्ये प्रत्येकच कर्मचाऱ्याची जर काही अडचण असेल तर ती सोडवायला माझी कधीही तयारी असते. मी कधीही अनमान ठेवत नाही. मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही लेवलला जाऊन त्यांना सहाय्य करायला तयार असतो. ह्याचं कारण मला माझे पूर्वीचे दिवस कायम आठवत असतात की जर का वेळेवर सहाय्य मिळालं नाही तर काय होतं, आणि वेळेवर सहाय्य मिळाल्यावर काय होऊ शकतं. जे माझ्या बाबतीत झालं, वेळेवर सहाय्य मिळालं आणि मी तरलो गेलो नाही तर आज मी समाजात कोणीच नसतो जर मला वेळेवर सहाय्य मिळालं नसतं तर. माझ्या वडिलांची पूर्वपीठिका तशीच आहे. त्यांच्याही वयाच्या 3व्या वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी त्यांचे आईवडील गेलेले होते, त्यामुळे तेही तशा हलाखीच्या परिस्थितीतून आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली होती की जे संचय करायचा तो स्वतःला पुरेसा पडेल एवढाच करायचा, आणि त्याच्यावरचा जो असेल तो समाजाकरता वापरायचा. समाजाकरता वापरताना एक दान दिल्याची भावना किंवा मदत केल्याची भावना नाही ठेवायची. तर ते माझ्याकडे आहे आणि मी वापरू शकत नाही, तो वापरू शकतो आहे म्हणून द्यायचं. म्हणजे खरं तर आपलाच कमीपणा आहे त्याच्यात की आपल्याला दुसऱ्याला द्यावं लागतं, कारण मी वापरू शकत नाही. म्हणजे माझ्यात ती कुवत नाही वापरायची आणि समोरच्यात ती कुवत आहे वापरायची, म्हणजे तो समोरच्याचा मोठेपणा आहे. आणि त्यांनी जर ते वापरलं आणि तो जर सहाय्यभूत झाला आणि त्याला जर का चांगलं आयुष्य त्याच्यातून मिळालं, तर मी मगाशी म्हटलं असं की उजवीकडचं शून्य वाढवत वाढवत नेऊन ते सोडून जाण्यापेक्षा चांगल्या भावना, चांगल्या आठवणी त्या इथे सोडून जाणं हे मला कधीही आवडेल. इथून पुढे सुद्धा मी प्रत्येकाला म्हणतो की आईवडिलांना कायम माना. म्हणजे मी घराबाहेर पडताना देवाला जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आईवडिलांना नमस्कार करतो आणि त्यांना प्रार्थना करतो की मला यश द्या, कारण त्यांच्यामुळे सगळं आहे. आणि आज जगामध्ये तरी मला वाटतं त्यांच्या एवढं मनापासून आशीर्वाद देणारा आणि तुमचं चांगलं चिंतणारं असं दुसरं कोणी असू शकत नाही. आज आता मी सेटल लाईफ जगतो आहे. माझा मुलगा CS ISBचा MBA झालेला आहे, तोही सेटल लाईफ जगतो आहे. माझ्या मिसेसनी मला पूर्ण सहाय्य दिलं माझे जे काय लाईफ डेव्हलप करायचं असतं. म्हणजे जसं मी सांगितलं की माझ्याकडे काही नव्हतं तेव्हाही तिने कधी नाराजी व्यक्त केली नाही. आज सगळं आहे तरी ती काही कुठली गोष्ट मागत नाही, जे दिले ते आहे. पण मी माझ्या बहिणी, माझे घर, माझ्या मिसेसच्या माहेरची लोकं, तिचे नातेवाईक, तिचे मैत्रीण, माझे मित्रमैत्रीण, या सगळ्यांना धरून आज वागतो आहे. माझं आता आयुष्य व्यवस्थित चालू आहे. माझे पहिले 2 भाग ऐकल्यानंतर तुम्हाला जर कोणाला असं वाटत असेल की आता या मनुष्याची परिस्थिती काय असेल, आता हा मनुष्य कसा जगत असेल, तर मी खूप आनंदात आहे.
कुणालाही जर काही योग्य प्रकारे मदतीची गरज असेल मला नक्की संपर्क तुम्ही करू शकता. मी कधी कुणाला नाराज केलेलं नाही आजपर्यंत. एक आहे की मी तुम्हाला एकदम राजवाड्यात नेऊन नाही ठेवू शकणार, पण तुम्हाला जीवन सुसह्य होईल याच्याकरता नक्की मदत करीन. तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर ते घेण्याकरता नक्की मदत करीन. कारण की पैशामुळे कोणाचं शिक्षण अडावं हे असं मला कधीच वाटत नाही. कारण की शिक्षण मिळणं आणि शिक्षण मिळून त्याचा उपयोग होणं आणि त्यात सक्सेस मिळणं हे केवळ आणि केवळ तुमच्या स्वतःच्या हुशारीवरती असतं. नुसते पैसे मिळून त्याला उपयोग नसतो. त्यामुळे पण पैसे नाही म्हणून जर त्या सगळ्या गोष्टी अडल्या असतील तर त्याला मी नक्की सहाय्य करायला तयार असतो. समाजामध्ये आत्तापर्यंतही केलं, यापुढेही करीन. जेवढं काय उर्वरित आयुष्य असेल त्याच्यामध्ये समाजाकरता काहीतरी चांगल्यात चांगलं माझ्या हातून व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. देवानी सगळं दिलं आहे, तुम्हीही सगळं द्याल आणि भविष्यामध्ये माझी आठवण तुम्हाला सगळ्यांना चांगली राहावी एवढीच इच्छा आहे.